श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कविता किचन मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची डाळ कशी बनवायची हे शिकवणार आहे। आपल्याला ह्याच्यात तेल टाकायचं आहे आणि हो, इकडे मी कुकर मध्ये डाळ शिजून घेतली आहे। त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, मिरच्या हे टाकून 3-4 शिट्ट्या घेतल्या आहेत। शेवग्याच्या शेंगांना आपल्याला वेगळं शिजून घ्यायचं आहे। हे असं शिजून घ्यायचं आहे वेगळं, थोडंसं मीठ टाकून। आता मी तुम्हाला कशी डाळ तडका द्यायची ते दाखवते। सर्वप्रथम आपण ह्याच्यामध्ये राई टाकणार आहोत। राई चांगली तडतडून द्यायची, आवाज आला पाहिजे असा तडतडायचा। आता आपली राई चांगली तडतडली आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहे, कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता पण चांगला तडतडला पाहिजे। आता मी याच्यामध्ये अच्छीचा सांबर मसाला हा यूज करते, हा टाकायचा आहे। तुम्ही कुठल्याही ब्रँडचा यूज केला तरी चालेल। 1 चम्मच अच्छीचा सांबर मसाला टाका आणि थोडीशी अद्रक लसणाची पेस्ट, शक्यतो अद्रक लसणाची पेस्ट ताजी असली तर अजून चांगली। थोडी हळद टाका। आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं। थोडं मी अजून टाकते सांबार मसाला। आता ही शिजवलेली डाळ आपल्याला ह्याच्यात टाकायची आहे। बघा किती सुंदर आणि छान कलर आला आहे। आता हे शिजलेले शेंगा आपण ह्याच्यात टाकणार आहोत। पाण्यासकट टाकायचं, कारण पाण्यामध्ये शेंगाची चव उतरलेली आहे। मी थोडा कुकर धुवून पाणी टाकते त्याच्यात। बघा किती सुंदर अप्रतिम डाळीला कलर आला आहे। आपल्याला याच्यात थोडी चिमूटभर साखर सुद्धा टाकायची आहे। साखरेमुळे डाळीला जरा चांगली चव येते। आता आपल्या डाळीला उकळी आलेली आहे। आता आपल्याला ह्यात कोथिंबीर चिरून टाकायची आहे। डाळीला 4 ते 5 मिनिटं शिजून घ्यायचं आहे। चांगली उकळी काढून घ्यायची आहे आणि 5 ते 4 मिनिटांनी गॅस बंद करायचा आहे। लो फ्लेम वरती डाळ शिजून घ्यायची आहे। आता आपली डाळ ही रेडी झालेली आहे। आता आपली डाळ तयार आहे। जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।